आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार आपलं अर्ज दाखल करण्यासाठी ही तयारी केलेली आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत विलास शिंदे, ते सुद्धा आज आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अद्याप नाशिकमध्ये युती आणि आघाडीची घोषणा झालेली नाहीये, मात्र अनेक उमेदवार आपला अर्ज दाखल करत आहेत। विलास शिंदे आहेत आपल्या सोबत, ते जोडीने बाईक रॅली काढत हे संपूर्णपणे जे उमेदवारी अर्ज दाखल करतायत। काय बुलेटवरती अर्ज दाखल करणार आहात? खरं तर एक वेगळा आनंद आज या ठिकाणी सर्वांमध्ये आहे आणि ज्या भागाचं मी नेतृत्व करतो आहे त्या भागात एक संस्कारी परिवार आहे। सगळे नागरिक या ठिकाणी सुसंस्कारी आहे, वेल क्वालिफाईड आहेत, सर्वसामान्य पण आहेत आणि सर्वांची इच्छा होती की हा उमेदवारी अर्ज भरताना आपण सर्वांनी कपल्सने जायचं आहे, म्हणून सगळ्या शिवसैनिकांनी आमच्या या बाईक कपल्स रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आनंद वाटतोय। आज 25 वर्षानंतर माझ्या मिसेसपर्यंत सोबत घेऊन तिला या बाईकवरती आम्ही जात आहोत उमेदवारी अर्ज करायला आणि सोबत आमच्या सोबत ज्या त्र्यंबकच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे, 30 वर्षानंतर त्यांनी विजयाचा भगवा त्या ठिकाणी त्र्यंबक नगर परिषदेवर फडकवला, त्या सुद्धा जोडीने कपल्सने आलेल्या आहेत। त्याच्यामुळं हा शिवसेनेचा विजय, हा नागरिकांचा विजय आहे आणि ह्या रॅलीला आज वेगळं या ठिकाणी आम्ही आज हा अर्ज भरत आहोत। युतीची अद्याप घोषणा झालेली नाहीये, पण आपण त्याआधीच आपली उमेदवारी अर्ज दाखल, हे बघा 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि आज या ठिकाणी जर आपण एक दिवस बाकी राहिलेला आहे, वरिष्ठ युतीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो घेतील, परंतु आपली सर्व तयारी असायला हवी आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ज्या प्रभागातून मी उमेदवारी करतो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। यामध्ये नागरिकांचा शिवसेनेवरती विश्वास आहे, प्रेम आहे आणि वेळोवेळी त्यांनी तो दाखवून दिलेला आहे। 4ही नगरसेवक असलेला एकमेव प्रभाग शिवसेनेचा आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 म्हणजे शिवसेनेची भगवी लाट, याच्यामध्ये तीळ मात्र शंकाने हा आपण उत्सव बघू शकतात। उत्साह आहे। अशा पद्धतीनं बाईक रॅली काढत हे सगळे उमेदवार आपलं उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत विलास शिंदे, ते बाईक रॅली काढून आपलं उमेदवारी अर्ज जे आहे ते आज दाखल करताना बघायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।